ह्या संक्रांतीला गुळपोळी करताय. गुळपोळी तयार करताना खूप प्रश्न समोर उभे राहिलेत का? तर मग चला पाहूया हा व्हिडिओ आणि अवघड वाटणारी गुळपोळी आपण सोप्या पद्धतीने कशी करायची आणि आपल्याला असलेले सगळे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. गुळपोळी करण्यासाठी हे लागणारं सगळं साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन, गावरान तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं किसून घेतलेलं, गूळ, वेलदोडा आणि जायफळ. गूळ कुठला बरं वापरायचा? बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न. गूळ हा मऊ आणि साधाच घ्यायचा आहे. चिकीचा गूळ नाही वापरायचा. साधा गूळच इथे वापरायचा आहे, मऊ असलेला. तसेच तीळ हे पॉलिश न केलेले असे वापरायचे आहेत. गावरानी तीळ. संक्रांत जवळ आली आहे. घरोघरी प्रत्येकाच्या गुळपोळी आणि तीळपोळीची तयारी सुरू झाली असेल. संक्रांतीच्या दिवशी आपण गुळपोळी, तीळपोळी ही प्रत्येक घरात आवर्जून बनवतो. ही गुळपोळी करायचं मात्र सगळ्यांना टेन्शन येतं. कारण काय होतं, काही वेळेला पोळीमधून गूळ बाहेर पडतो, पोळी चिकट होते, गूळ तव्यावरती पसरतो, लाटताना पोळी व्यवस्थित लाटली जात नाही, पुढे सरकत नाही, पोळी फुटते आणि मग असा सगळाच गोंधळ उडतो आणि मग असं पोळी करायचा आपल्याला कंटाळा येतो. त्यासाठी अगदी सोप्या टिप्स या ठिकाणी आपण पाहतोय. खमंग, खुसखुशीत, खरपूस अशी गुळपोळी, तीळपोळी येण्यासाठी आपण काही टिप्स बघूया. या पुढील टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर आपली गुळपोळी ही अगदी कुठलाही प्रॉब्लेम न येता खमंग, खुसखुशीत आणि खरपूस होणार आहे. तेव्हा गूळ हा निवडताना मऊ आणि साधा गूळ वापरायचा, चिकीचा गूळ वापरायचा नाही. कणिक भिजवताना ती कणिक घट्ट भिजवायची नाही. चपाती एवढी सैल पण भिजवायची नाही. पुरीला आपण जशी मळतो तशी पण भिजवायची नाही. चपातीपेक्षा थोडी घट्ट अशा प्रकारे आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे पोळी लाटण्यासाठी. कणिक जर सैल भिजवली गेली तर ती पोळी आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही. पिठामधून गूळ बाहेर पडतो, पोळी फाटते. त्यामुळे कणिक भिजवणं हे फार महत्त्वाचं आहे. कणिक भिजताना आपण त्याच्यामध्ये थोडे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे. बेसन घातल्यामुळे त्याला बाइंडिंग छान येतं आणि पोळीची चव पण वाढते. पोळी ही खमंग होते. त्याचप्रमाणे कणिक भिजताना तेलाचं मोहन 2 पळ्या गरम करून त्याच्यात टाकायचं आहे. म्हणजे पोळी ही चिकट न होता खुसखुशीत होते. कणिक भिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे चवीपुरतं टाकायचं आहे. गोड पदार्थ असला आणि त्याच्यात मीठ टाकलं म्हणजे त्याचं पदार्थाची चव वाढते. आता कणिक भिजताना आपण इथे गव्हाचं पीठ हे 1 भांडं घेतलं तर त्याच्यामध्ये 4 चमचे किंवा 3 चमचे बेसन घालून घ्यायचे. जेवढं आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत त्याच्या अर्धच पाणी कणिक भिजवण्यासाठी व्यवस्थित आहे, योग्य प्रमाण आहे. कणिक कशी भिजवायची? तर मी इथे जर 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलं असेल तर इथे जवळजवळ 3 ते 4 पोहा चमचे बेसन ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. 2 पळ्या गरम तेल त्याच्यात टाकून घ्यायचे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे म्हणजे गोड पदार्थाची चव वाढते. आणि पिठाच्या अर्ध पाणी एवढ्या पाण्यामध्ये कणिक ही व्यवस्थित भिजवली जाते. सैलही होत नाही आणि घट्टही होत नाही. अशा प्रकारे गुळपोळी, तीळपोळीची कणिक भिजवून घ्यायची. पुढे त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 1 वाटी तीळ, जेवढी कणिक आहे तेवढाच गूळ. जर आपण 1 वाटी कणिक घेतली असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तीळ घ्यायचं 1 वाटी आणि अर्धा वाटी शेंगदाणे आणि खोबरं. चव येण्यासाठी वेलदोडा आणि जायफळ. हे साहित्य आपल्याला गुळपोळी करण्यासाठी लागणार आहे. आता कणिक कशी भिजवायची आणि साहित्याचं प्रमाण हे आपण बघितलं. इथे आपण सुकं खोबरं किसून घेतलं आहे आणि बारीक किसणीवरती हे किसून घ्यायचं आहे म्हणजे पोळी लाटायला सोपी पडते. कणिक कशी भिजवायची हे आपण बघितलं. कणिक भिजवणं हे गुळपोळी, तीळपोळी करताना फार महत्त्वाचं आहे. कणिक अगदी व्यवस्थित भिजली
तरच आपली पोळी छान होते. आता गुळपोळीमध्ये तिळपोळीमध्ये सारण कसं तयार करायचं हे आपण पाहूया. सारण तयार करताना आपण इथे घेतलेत तीळ 1 ते 1.5 वाटी घ्यायचे. जर कणिक 1 वाटी असेल पीठ तर हे पण 1 वाटीच घ्यायचं आहे आणि गूळ पण 1 वाटी घ्यायचा आहे. तीळ घेतलेत 1 वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं. प्रथम आपण तीळ हा खरपूस भाजून घ्यायचा आहे. खरपूस म्हणजे कसा की तडतड आवाज येईपर्यंत. त्याच्यापेक्षा जास्त तीळ जास्त भाजला गेला तर तो कडवट लागतो. म्हणून तीळसुद्धा भाजताना तडतड वाजल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर भाजून घेतलेला तीळ एका भांड्यात काढून घ्यायचा. नंतर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणेही भाजून काढून घ्यायचे. खोबरं भाजून घ्यायचं आहे लालसर रंगावरती. ते पण जास्त जाळायचं नाही, नाहीतर ते चांगलं लागत नाही. हे तिन्ही वाटून घेतलेले पदार्थ मिक्सरवरती आपण बारीक मिक्सरवर वाटून घ्यायचे. त्यातच नंतर हे बेसन भाजून घ्यायचे. बेसन घ्यायचे जवळजवळ 3 चमचे ते 4 चमचे पोहा चमचे. ते पण आपण थोडंसं तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचे वास येईपर्यंत. ते पण जास्त लाल होऊ द्यायचं नाही. भाजून घेतलेलं हे पीठ, तीळ, शेंगदाणे आणि खोबरं हे चारही मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. त्यानंतर हा घेतलेला गूळ हा पण परत हे वाटून झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून पुन्हा हे सगळं वाटून घ्यायचं आहे. याची छान मस्त पावडर तयार होते आणि ती तयार केलेली पावडर ही आपण जवळजवळ 3-4 महिने वापरू शकतो. म्हणजे जेव्हा आपण गुळपोळी आपल्याला करायची असेल त्यावेळेला हे तयार केलेलं सारण आपण पटकन वापरू शकतो. हे सारण 3 ते 4 महिने छान टिकतं. त्यामुळे तुम्ही सारण जरी आधी तयार करून घेतलं तरी हरकत नाही. लहान मुलांना ही गुळपोळी तिळपोळी अगदी खूप आवडते. त्यामुळे सारण तयार करून आपण त्यांना केव्हाही ती पटकन बनवून देऊ शकतो. सारण जसं खूप दिवस टिकतं तसंच आपण या केलेल्या गुळपोळी तिळपोळी ही सुद्धा जवळजवळ 10 ते 15 दिवस आपल्याला खाता येते. तुम्ही डब्याला द्या, प्रवासात न्या, 10 ते 15 दिवस त्या चांगल्या टिकतात. आपण जो तीळ वापरतो हा पॉलिश केलेला तीळ नाही वापरायचा. इथं मी आपला पॉलिश न केलेला तीळ वापरला आहे. याच्याने पोळी जास्त चवदार लागते. कणिक भिजताना आपण जे तेल गरम करून टाकतो त्यामुळे पोळी ही चिवट न होता खुसखुशीत होते. त्यामुळे कणकेमध्ये तेलाचं मोहन देणं अगदी गरजेचं आहे. म्हणजे पोळी ही खुसखुशीत होते. आता बरेच जण गुळपोळी तिळपोळी करताना तिळासोबत शेंगदाणे आणि हे सुकं खोबरं वाटून ही पोळी तयार करतात. आणि काही जण फक्त नुसतं तीळच वापरून आणि गूळ वापरून ही पोळी बनवतात. जशी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे ही पोळी बनवायची. नुसतं आणि तीळ आणि गूळ केलेली जी पोळी आहे ती एक पारंपरिक पद्धतीची पोळी आहे. आता आपली कणिक भिजून झाली आहे. ती कशी भिजवायची, सारण तयार झालं आहे ते कसं करायचं हे आपण दोन्ही बघितलं. आता पोळी कशी लाटायची, तर पोळी ही 2 पद्धतीने आपल्याला लाटता येते. ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो, एक गोळा घेऊन त्याच्यामध्ये आपण सारण भरायचं आहे जे आपण गुळपोळीला तयार केलं आहे. एक पोळीचा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करून त्याच्यात ते सारण भरून वरून सगळं व्यवस्थित बंद करून आणि मग त्याची पोळी लाटून घ्यायची. ती एका पद्धतीची पोळी. आणि दुसरी पोळी म्हणजे 2 गोळे घ्यायचे आहेत कणकेचे आणि त्याच्या 2 पुऱ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत. जेवढे आपण कणकेच्या गोळ्याची साईज घेतली आहे तेवढीच साईज आपण तयार केलेल्या सारणाची घ्यायची आहे. म्हणजे तेवढंच सारण आपण त्याच्यामध्ये भरायचं आहे. एकावर एक त्या 2 पोळ्या ठेवायच्या आहेत, मध्ये सारण भरायचं आहे
बाजूच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे सारण बाहेर येत नाही आणि नंतर अगदी हलक्या हाताने ती पोळी लाटायची आहे म्हणजे पोळी फाटत नाही. अशा 2 प्रकारांनी ही पोळी लाटली जाते. नंतर ती तव्यावर शेकताना छान व्यवस्थित असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. पोळी एका बाजूने भाजली गेली की नंतर दुसरी बाजू त्याच्यावरती टाकून ती पण अगदी खरपूस खमंग अशी भाजून घ्यायची आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. खमंग खरपूस पोळी भाजल्यानंतरच ती काढायची आहे. अशा प्रकारे आपल्या तिळाच्या आणि गुळाच्या पोळ्या तयार होतात. लाटताना दोन्ही बाजूंनी थोडे वरून तीळ टाकून घ्यायचे पुढून आणि मागून आणि परत ती पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची म्हणजे दिसायला पण ती सुंदर दिसते आणि दिसायला सुंदर दिसली म्हणजे खायलाही ती आवडते. त्यामुळे अशा पद्धतीने पोळी करायची. आता आपण ह्या ज्या टिप्स पाहिल्या त्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या अशा पद्धतीने जर आपण पोळी केली तर ती करायला अगदी सोपी आहे, पटकन होते, करताना ती फाटणार नाही, चिकट होणार नाही, गूळ बाहेर येणार नाही, पोळी अगदी खुसखुशीत खमंग आणि खरपूस होणार. तेव्हा अवघड वाटणारी पोळी सोप्या पद्धतीने कशी करायची हे आता आपण पाहिलं. आता आपले सगळेच प्रश्न सुटले. करूया आपण आता तीळपोळी गुळपोळी. तेव्हा ही गुळपोळी तीळपोळी करा, खा, एन्जॉय करा. टिप्स आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप द्या, बेल आयकॉनला क्लिक करा. कशी भिजवायची, गुळपोळीचं सारण कसं करायचं आणि पोळी तयार कशी करायची. ही जी तयार केलेली पोळी आहे या पोळीसोबत म्हणजे ह्या पोळीबरोबर आपण दूध घेऊन खाऊ शकतो किंवा साजूक तूप घेऊन त्याच्यावरती साजूक तूप टाकून खाऊ शकतो किंवा वेगवेगळी प्रकारची चटणी असते बरोबर पण ही गुळपोळी खायला अतिशय छान लागते. म्हणजे ती कशी खायची हे पण आपण याच्यामध्ये पाहिलं. वरून साजूक तूप टाकून खा, दुधामध्ये ती बुडवून खा किंवा कुठल्या वेगवेगळ्या चटणीबरोबर खा. सगळ्या ह्या टिप्स फॉलो करून गुळपोळी आपण तयार करूया. बिघडणार नाही याची हमखास खात्री. या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि गुळपोळी तीळपोळी ह्या संक्रांतीला नक्की करून बघा. अवघड वाटणारी गुळपोळी ही अगदी सोप्या पद्धतीने तयार करूया. ही आपण सगळी माहिती बघितली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये गुळपोळी कशी करायची ही रेसिपी दाखवणार आहे. ती नक्की बघा.